शेगावची ट्रिप एकदम बजेट ट्रिपच असते. आमचे मंडळी आहेत ना काय शांत बसत नाही. लॉट मध्ये आताच कचोरी बनवून ठेवले. हे बघा, हे गुळपट्टी दिसली का? अन्न किती खायला पाहिजे आणि वेस्ट किती करतात लोक. आजचा दिवस एकदम निवांत गेलेला आहे. त्यांच्या भक्ताने दिलेली बघा ना, ते सगळं फ्री आहे. आणि मकरंदाना पुरे त्याच्यात होतं कुंतलगिरी फ्रोजन कचोरी मिळेल. त्यावेळेस गर्दी जास्त दिसते. आणि आता आम्ही आलो बस निघेल आणि 2 वाजले दुपारचे. बराच वेळ आपल्याकडे. आणि आता आम्ही आलो ते भक्त निवास, मंदिराच्या बाजूला असलेला भक्त निवास. म्हणजे भक्त निवास 1, 2, 3, 4, 5 असे भक्ती निवास आहेत सर्व समोर आहेत बघा. तिकडे नोंदणी कार्यालय वगैरे आहे. हे मंदिराच्या बाजूलाच आहे एकदम. म्हणजे आणि इथं बघा सर्व बसेस आहेत लागलेल्या. तुम्ही आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. पुन्हा सांगतो, या फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला आनंद विहार आणि विसावा भक्ती निवास इथपर्यंत ने करत असतात. इव्हन तुम्हाला त्या भक्त निवासवरनं स्टेशनला पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणून सोडतात. चला आता आम्ही जातो दर्शनाला. आणि हा मंदिराच्या बाजूचा पूर्ण बाजार. 2-3 दिवस झाले आपण इथेच फिरतोय. म्हणजे हा बघितलाय बाजार. आता यावेळेस गर्दी जास्त दिसते. गाडी घेतात गाड्या. काय झालं ना, किती? 150 रुपये. कोणती पण गाडी घ्या 150 रुपये. कोणती घ्या 150 रुपये. छोटं वाला नाहीये हे, एवढं मोठं आहे. छोटं कसं आहे? लहान 220 रुपये. बघू केवढं आहे ते. इकडे सगळं गजानन महाराजांचे फोटोज आहेत. तेव्हा लाईटवाले वगैरे सर्व. आणि हे मंत्राचं आहे बघा. हे मंत्राचं हे 220 रुपये ना. हे मंत्राचं 220 रुपये. आणि ते मोठं वाला 300 रुपये. 300 रुपये. इकडे रॉयल ओरिजिनल शेगाव कचोरी लिहिलेलं आहे. इथे लिहिलं का फ्रोजन कचोरी मिळेल. ह्या फ्रोझन नाहीत, ह्या रेडी कचोरी आहेत. आणि फ्रोझन म्हणजे दादाने सांगितलं तसं अर्धी कच्ची तळलेली असते आणि ती तुम्हाला मिळेल. आणि घरी जाऊन मग पूर्ण तळायची आणि ती 10 दिवस राहते. अशी ही कचोरी तुम्हाला इथे मिळेल. इथे कचोरी कशी आहे दादा? फ्रोझन कचोरी 100 रुपये 10. 100 रुपयाला 10. आणि ही आपली रेडी 30 रुपयाला 2. या 30 रुपयाला 2 रेडी. आणि फ्रोझनवाली 100 रुपयाला 10 कचोरी. म्हणजे 10 रुपयाला 1 कचोरी. आणि बघा हे कुंतलगिरी येथील प्रसिद्ध कंदी पेढा. कुंतलगिरी कायद्याचे बोला हा पिक्चर होता ना, मकरंदाना पुरे, त्याच्यात होतं कुंतलगिरी. ते हे कुंतलगिरी. कुंतलगिरी इथला प्रसिद्ध कंदी पेढा इकडे बघा यांच्याकडे. हा आहे ना दादा कुंतलगिरीचा पेढा. हा कंदी पेढा कसा आहे तो? 100 रुपये पाव किलो आहे बघा. कुंतलगिरीचा प्रसिद्ध पेढा. अक्षता दरे कुंतलगिरी प्रसिद्ध पेढा 100 रुपये पाव किलो. पाहून बघ कंदी पेढा. आणि आत्ताच आम्ही गजानन महाराजांचं दर्शन करून आलो. आणि एवढं छान दर्शन झालं ना मस्तपैकी. परत म्हणजे आलो तेव्हा पण छान झालं एकदम निवांत. आणि आता निघताना पण छान असं दर्शन झालेलं आहे. आणि आतमध्ये काय फोटो वगैरे अलाउड नसतो तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे शक्य तेवढे मंदिर तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न केला आहे. आणि जेवढं पॉसिबल होतं तेवढंच. आणि हेच आहे मंदिर. आणि आम्ही पहिल्यांदाच आलो पण एकदम मस्त आहे ना दर्शन. दोन्ही टाइम एवढं छान झालं ना. गर्दी नव्हती काय नव्हती, निवांतपणा होता. असं दर्शन मिळलं म्हणजे नशिबाचाच भाग आहे. चला आता चप्पल स्टँडमधून चप्पल घेऊया.
आणि बघूया आता पुढे काय प्लॅन आहे ते आपला. बघा हे आहे चप्पल स्टँड. असे नंबर असतात बघा. त्या नंबरप्रमाणे तुम्हाला कुपन पण दिले जातील. हे बघा सेवार्थ पादुका स्टँड आहे, म्हणजे काही चार्जेस नाहीत, काही नाही, सेवार्थ सगळं. सर्व सेवा चालू आहे, साफसफाई वगैरे, आणि दिवस रात्र चालूच असतं हे साफसफाई करणे, क्लिनिंग. आणि आज गर्दी बरीच आहे. आणि आम्ही परवा दिवशी आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, आणि आज बरीच गर्दी आहे. तरी पण दर्शन आमचं एकदम निवांतच झालं. आणि आता कसं आहे, पुढचे 3 दिवस म्हणजे आज बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार मोठा विकेंड आहे, त्यामुळे अजून गर्दी वाढणारच आहे. आता आज आम्ही तर रिटर्न झालो आहे, मस्त 3 दिवस काढले आम्ही, सोमवार, मंगळवार, बुधवार इकडे. आणि निवांत पण आहे, निवांत मस्त. हां, आणि बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर पण केल्या, तर तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमार्फत दिसतच असतील. तर चला आता बाहेर निघूया मंदिरातून. हे बघा इथे तुम्हाला जर शूज घालायचे आहे ना, ही बघा, हे बघा, अशी सोय मला वाटतं गजानन महाराजांच्या मठाशिवाय दुसरीकडे कुठेच नसेल. म्हणजे एवढी सेवा, एवढं सोय कुठेच नाही. बघा ना, ते सगळं फ्री आहे आणि काही चार्जेस नाही, सिस्टमॅटिक आहे ना. बघा, आणि बघा असे शूज घालून तुम्ही बसून शूज घालू शकता. बघा असे टेबल पण ठेवलेले आहे. खूप मोठं मार्केट आहे मंदिरच्या बाजूलाच सर्व गोष्टींचं. अक्षता घेते रिक्षा. गाडीवर बसून कंटाळा आला आता, तर रिक्षा घेते. काय घेतलेस? छापे घेतले का? श्री स्वामी समर्थवाला छापा किती? ओके, चला. आणि हे बघा, चिलीम, हे गजानन महाराजांना असतं तिच्या हातामध्ये, त्यांच्या भक्ताने दिलेली ही चिलीम. कशी ती चिलीम देते? पेरू कसे किलो? पेरू 60 रुपये किलो आहे, 100 ला 2 किलो. बघा हे पण हे कलिंगडवाले पेरू आहेत. बघा इकडे गावठी बोरं. आणि हे काय आहे? खाऊट असं का? खाऊट हे असं फोडून काढावं लागतं ना. हा, ते आतमध्ये खरडून काढायचं. खाऊट बोरं आहेत, खाऊट आहेत. हे बघा काहीतरी वेगळं आहे. खाऊट बोरं कशी आहेत मावशी? हा, 20 रुपयाची पावभर, म्हणजे ते ग्लासभर, 2 ग्लास. ते ग्लासाचं माप आहे त्यांचं पावभराचं. जो चांगला सगळं टाक, मिक्स कर. बघा गोळा, शेगावमध्ये गोळा खाते का? थोडं ट्राय कर. चांगला आहे ना, ऑलवेज फेवरेट. गोळा खायचा असतो, पण आता बघा परत घेतला. हाय घे घे. चला आता मस्तपैकी गोळ्या. 10 रुपये, काहीच नाही. मुंबईला आज 20-30 रुपये, 30 रुपये असतो. शेगावला आलं 10 रुपयात मिळेल तुम्हाला मस्त गारगार गोळा. तर आता गोळा खाऊया आणि बस पकडायची. आणि गोळा खाल्यानंतर जीव झालेला, पान खाल्ल्यासारखं झालेला. आणि हिला गोळा बिलकुल खायचा नव्हता, आणि 70% गोळा एकटीनेच खाल्लेला माझ्यातला. हो काय गो, 70% पूर्ण खाल्ला येईल. आणि गोळा एकदम भारीच होता, एकदम टेस्ट, काय एक नंबर. तर चला आता शॉपिंग वगैरे करून आणि महाराजांचं दर्शन घेऊन आता परत आपण निघालो होतो विसावा भक्ती निवासला, म्हणजे आपल्या रूमवरती. कारण आपला रूम 6 वाजता सोडायची आहे, कारण 7:30ची ट्रेन आहे आपली. आणि बघा मागे बस उभी आहे, तर या बसने जायचं आहे आपल्याला विसावा भक्ती निवासला. आणि छान असं दर्शन झालं आहे. थोडी शॉपिंग पण केली अक्षताने आणि मम्मी पप्पांनी पण. आणि आजचा दिवस एकदम निवांत गेलेला आहे, काही धावपळ नाही, घाई नाही. आणि मस्त असं एक्सप्लोर पण झालं. शेगाव जी दाखवण्यासारखी ठिकाणं होती एक्सप्लोर करणारी, ती पण आम्ही केलेली आहेत. तर ठीक आहे, आता हे बघा हे वॉचमॅन काका आले, म्हणजे आता ही बस भरायला सुरुवात होणार आहे.
श्री गजानन महाराज की. तर आमची ही शेगावची ट्रिप 3 दिवसाची खूप मस्तपैकी पूर्ण झालेली आहे. म्हणजे अजून पूर्ण नाही झाली आहे, अजून आम्हाला इथून शेगाववरनं मुंबईला पोहोचायचं आहे. आणि सगळ्यांनी एन्जॉय केला ना? सगळ्यांनी एन्जॉय केला. तर सगळ्यांच्या जरा प्रतिक्रिया घेऊया आपण थोड्या, ज्या काय 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 त्यांना वाटलं, कसं वाटलं ही ट्रिप. बोला ना. नमस्कार, जय गजानन. माझं नाव दशरथ महादेव झोरे, राहणार धामण, मुक्काम पोस्ट पोसरे बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. इथून मी शेगावला आलोय, जिल्हा बुलढाणा. तरी श्री गजाननांचं दर्शन पूर्णपणे व्यवस्थित झालं. आणि इथे सांगण्याचं उद्दिष्ट, लोक गावागावात सांगतात काय, चुका काढण्याचं काम केलं जातं. तर जो चुका काढणारा माणूस आहे त्याने इथे एकदा तरी दर्शन घ्यायला यायला पाहिजे. तर ते माहिती पडेल आयुष्यात चुका किती असतात आणि चुका किती काढायच्या असतात. 2, इथे येऊन सुंदरता, नीटनेटकेपणा आणि माणसांशी आवर्जून बोलणे. उदाहरणार्थ प्रसादालय जो एरिया आहे, महाभोजन, तो अप टू डेट आहे. आणि अन्नाचा प्रसाद खाऊन अन्न किती खायला पाहिजे आणि वेस्टेज किती करतात लोक, तिथून इथून शिकलं पाहिजे. एवढंच मी सांगू शकतो इथल्या लोकांना. एवढं बोलून मी थांबवतो. हे बघा, आहे माऊली गुळपट्टीवाला, गांधीग्रामची सुप्रसिद्ध माऊली गुळपट्टी, शेगावची स्पेशालिटी. हे विदर्भातच मिळते ना का शेगावमध्ये? विदर्भ. कसे हो? खायला चांगली आहे ना? हो. आणि कशी आहे? दाखव ना जरा गुळपट्टी, काय असतं गुळपट्टी जरा दाखव. हे बघा, ही गुळपट्टी दिसली का? आणि कसली असते ही? गावरान गुळाची. ह्याच्यात काय असतं? 3 प्रकारचा गुळ मिक्स असतो. बरं, हा शेंगदाणा आहे ना? ओके, हा बघा शेंगदाणा आणि 3 प्रकारचा गुळ मिक्स असलेला असते गुळपट्टी. आणि हे काय आहे? ही तिळपट्टी. पांढऱ्या तिळाची. ही तिळपट्टी आहे, ही पांढऱ्या तिळाची असते. आणि ही पण ही नारळाची पट्टी आहे. बघा, म्हणजे पट्टी आपण काय म्हणतो ती शेंगदाण्याची चिक्की, तर चिक्कीच आहे ही. हे लोक पट्टी म्हणतात चिक्कीला. हा, गावरान गुळ मिक्स असतो याच्यामध्ये. ही खोबऱ्याची आहे, ही तिळाची आहे आणि ही शेंगदाण्याची आहे. आणि हे पण तेच आहे ना? हे बघा शेंगदाण्याचा केवढा बघा आहे. आणि 50 रुपये पाव किलो. कुठली पण घ्यायची? ह्या 70 रुपये. तीळ आणि खोबऱ्याची 70 रुपये आणि शेंगदाण्याची 50 रुपये पाव किलो. आणि हा बघा, हा माऊली गुळपट्टीवाला, हा तुम्हाला एक्झॅक्टली ना आपलं जो स्टेशन आहे ना, रेल्वे स्टेशन शेगावचं, त्याच्या समोर जिथे भेटेल. आणि याच्या बाजूला आहे तो आपला तीरथरामचा शेगाव कचोरीवाला, फेमस तीरथराम शेगाव कचोरी. आणि तिकडे जात आम्ही चाललोय कचोऱ्या घ्यायला. आणि तुम्ही कधी आला त्याच्याकडे गुळपट्टी नक्की घ्या. मी तर शेंगदाण्याची गुळपट्टी खाऊन बघितली, खूप भारी लागली मला. नाव काय तुझं? यश. यश श्रीनाथ. बघा, चल, मस्त होती गुळपट्टी, छान आहे. आणि आता आम्ही सर्व आलो ते. हे बघा किती पार्सल आहे बघा आमच्याकडे. किती पिशव्या आहेत. या सगळ्यांच्या कचोरी आहेत. आणि हे आहेत आपले शेगावचे फेमस तीरथराम करमचंद शर्मा शेगावची कचोरी, फेमस कचोरी आहे शेगावची. त्यामुळे आम्ही आलो तिथे कचोरी घ्यायला पार्सल. आणि हे कुठे आहे तर आपल्या बरोबर स्टेशनच्या समोरच आहे. म्हणजे पुढे आहे रेल्वे स्टेशन, त्याच्या समोरच हे आहे कचोरीचं सेंटर. आम्ही आता ऑलमोस्ट किती 240 कचोऱ्या पार्सल घेतलेल्या आहेत. प्रत्येकाच्या 20-30 अशा. आणि कचोरी एक नंबर आहे. आम्ही आता टेस्ट केली. आणि आता जेवायला पण आम्ही आता कचोरीच घेतोय. आता मी 8 कचोरी, आता आमच्या जेवणच असतं, आता डिनरच कचोरीचा आहे संध्याकाळचा. बघा, ही आहे शेगावची कचोरी. इथे कचोरी बनवणं चालू आहे. किती लॉटमध्ये आत्ताच कचोरी बनवून ठेवल्या. त्यांचं किचन आहे कचोरीचं, तिथेच फ्रेश कचोऱ्या बनत असतात. या कचोरी बरोबर तुम्हाला इथे आलात तर चटणी मिळेल, मिरची मिळेल. पण पार्सलमध्ये फक्त मिरची मिळेल, चटणी नाही मिळत. आणि किती दिवस कचोरी टिकते दादा ही? 4-5 दिवस. 4-5 दिवस या कचोरीला काय होत नाही. त्यामुळे तुम्ही मुंबईला वगैरे जाता तर कचोरी घेऊन जाऊ शकता. तीरथराम कचोरीवाले आहेत ना, यांचे बरेच आउटलेट आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही घेतलं तरी चालेल शेगावमध्ये. पण लक्षात ठेवा, तीरथराम कचोरी, तीरथराम करमचंद शर्मा हे नाव लक्षात ठेवा. आता आम्ही स्टेशनच्या समोर घेतले. तर आपल्यासाठी पण आपण घेतो गुळपट्टी. आणि सगळ्या प्रकारच्या आपण पाव किलो घेतो टेस्टसाठी. कशा लागतात टेस्ट असे मी केले आहेत. पण अक्षता, मम्मी आणि आपल्या घरी पोरांसाठी पण शेगावची काहीतरी स्पेशालिटी घेतली पाहिजे. तर कचोरी तर घेतलीच आपण, पण त्यासोबत आता आपण गुळपट्टी पण घेतो. कचोरी तुम्ही बघितलं तर मी घेतली, आता गुळपट्ट्या पण घेऊन जातोय. बघा यशकडनं एकदम परफेक्ट
माफ करतोय बघा वजन आहे. चला पाव किलो आपण गुळपट्ट्या घेऊया. स्पेशल शेगाव स्पेशल माऊली गुळपट्टी. हा गांधीग्राम. हे गांधीग्राम कुठे आहे? अकोला जिल्ह्यातलं. ओके. हे गांधीग्राम जे आहे ना लिहिलेलं हे अकोला जिल्ह्यामधलं आणि इथली ही गुळपट्टी फेमस असते. शेगावची खजूर फेमस आहे तशी गांधीग्रामची गुळपट्टी आहे. असं आहे का? ओके. तुम्हाला गांधीग्रामची गुळपट्टी खायची तर शेगावमध्ये खायची असेल ना तर तुम्हाला इथं मिळेल त्या माऊली गुळपट्टीवाल्याकडे. बाकी अजून पण असतील ना रे देणारे शेगावमध्ये? आहेत ना गुळपट्टी विकणारे अजून पण आहेत, पण आम्ही याच्याकडनं घेतोय. आणि हे आहे शेगावचं स्टेशन. हे बघा हे शेगाव स्टेशन आहे. तिकीट काउंटर शेगावचं रेल्वे स्टेशन. बघा हे आमचे मंडळी आहेत ना काय शांत बसत नाहीत. प्लॅटफॉर्मवर येऊन पण शांत बसत नाहीत. बघा काय चालू आहे बघा सगळ्यांचं. सगळे लहान पोरं झाले एन्जॉय करतात. फ्रुटी बघा ही फ्रुटी पार्टी चालू आहे शेगावच्या प्लॅटफॉर्मवर. कारण ऍज युजल आमची काय हॉलिडे स्पेशल लेट झालेली आहे. हॉलिडे स्पेशल आणि आमचं चांगलंच नातं आहे लेट होण्याबद्दल. चला एन्जॉय करतो आम्ही जरा आमची फ्रुटी पार्टी. आणि हे बघा आमचे कॅमेरामन बघा कुठे जाऊन बसलेत ते. तर अशा प्रकारे आपली शेगावची ट्रिप पूर्ण झाली. एकदम मस्त अशी ट्रिप झाली. सर्वांनी फुल एन्जॉय केला. आणि नेक्स्ट डे सकाळी मॉर्निंग 7:30 वाजता आम्ही पोहोचलो आमच्या घरी. म्हणजे आमची ट्रेन 6:30 वाजता कल्याणला पोहोचली. 2 तास लेट झाली हॉलिडे स्पेशल. पण ठीक आहे प्रवास एकदम मस्त झाला. त्यामुळे असं काय 2 तास लेटचं आम्हाला काय जाणवलं नाही. ट्रिपला झालेला खर्च तर आमची एकदम बजेट ट्रिप होती. आणि खूप म्हणजे मी एक सांगेन की तुम्हाला एक 1500 रुपये पर हेड म्हणजे 1500 रुपयामध्ये सिंगल पर्सनसाठी एकदम मस्त अशी ट्रिप होईल तुमची शेगावची. कारण आम्हाला जायला ट्रेनचं तिकीट होतं 385 रुपीज पर पर्सन आणि यायचं 385 म्हणजे ऑलमोस्ट 770 रुपीज. आणि त्यात 30 रुपये समजा तुम्ही कुठे इकडे तिकडे राहताय तर कल्याण स्टेशनला पोहोचण्यासाठी. कारण आमची ट्रेन कल्याणवर नव्हती. आमची ट्रेन होती मडगाव नागपूर हॉलिडे स्पेशल जी वीकली 2 वेळा असतेच फक्त. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा चालते ती ट्रेन. आणि त्या ट्रेनने आम्ही गेलो आणि त्याच ट्रेनने आम्ही परत पण आलो. आमचे 2 दिवस स्टे होता तिकडे शेगावला. तर स्टेचे म्हणाल तर 300 रुपये होते आमचे 4 जणांचे. आम्ही 4 जण 300 रुपयामध्ये एक नाईट स्टे होता आमचा म्हणजे 24 आवर्सचा. तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं स्टेचे चार्जेस वगैरे मी तुम्हाला दाखवले. आम्ही विसावा भक्त निवासला राहिलो होते. 150 रुपीज पर हेड म्हणजे 300 रुपये चौघांचे होते. म्हणजे 75 रुपीज एका माणसाला खर्च येईल राहण्याचा. त्याचं सिंगल बेड पण आहे तिकडे 60 रुपयाचे म्हणजे 15 जणांची रूम असते. आणि त्यात तुम्हाला सिंगल बेड मिळतो 60 रुपये कॉमन टॉयलेट बाथरूमचा. आणि त्यानंतर जेवणाचं म्हणाल तर विसावा भक्त निवासमध्ये जिथे आम्ही राहिलो होतो ना तिथल्या प्रसादालयामध्ये जेवणाचे चार्जेस होते 50 रुपये. आणि जर तुम्ही मंदिराच्या बाजूच्या भक्त निवासमध्ये राहताय तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट होता. म्हणजे तिथे फ्री होतं. पण आम्ही विसावामध्ये राहिलो होतो आणि 50 रुपीज लंच 50 रुपीज डिनर अनलिमिटेड होता. आणि नाश्ता तुम्हाला मी दाखवला 10 रुपयापासून 30 रुपयापर्यंत. आणि चहा कॉफी 10 रुपये म्हणजे ॲव्हरेज पकडा 40 रुपये. म्हणजे जर आम्ही जे राहिलो ते आमचे 2 नाश्ता 2 लंच आणि 2 डिनर 30 रुपये झाले. म्हणजे तसं पकडलं तुम्ही पूर्ण मी आपले चार्जेस पकडले. जर तुम्ही बाहेर जेवता तर तो तुमचा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. मग ते तुमचे एक्सपेन्स वाढतील. बाकी मी एकदम बेसिक खर्च तुम्हाला मी सांगतो. 500 रुपये राहण्याचा आणि खाण्याचा खर्च 2 दिवसाचा 2 नाईटचा. म्हणजे आम्ही सोमवारपासून ते बुधवारपर्यंत तिथे होतो. आणि बाकी फिरायचं म्हणाल तर मंदिर ते विसावा भक्त निवास किंवा स्टेशन जाणे रेल्वे स्टेशनला जाणे येणे हे सर्व तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतं. कारण संस्थांच्या बसेस आहेत तर तुम्हाला फ्रीमध्ये विसावा भक्त निवास किंवा आनंदविहार भक्त निवासवरून मंदिरापर्यंत नेणे आणि आणणे ह्या दोन्ही फ्रीमध्ये करतात. बाकी 5 तीर्थस्थळ जर बघायला गेला तर तुम्हाला 50 रुपये लागतात रिक्षाचे चार्जेस एका पर्सनसाठी. 5 पर्सनचे 250 रुपये म्हणजे एका स्थळाचे 10 रुपये. बाकी तुम्ही नागझरीला गेला तर 30 रुपयापासून तर 70 रुपयापर्यंत पर सीट चार्ज करतात. जे आता डिपेंड आहे रिक्षा काय चार्ज करते कुठला सीझन आहे ते. तर मला वाटतं आनंदसागरला जायचं आमच्या विसाव्यापासून फक्त 10 रुपये सीट होती आणि यायचे 10 रुपये. आणि तिथून महालक्ष्मी मंदिरला 20 रुपये जायची आणि 20 रुपये यायची. शेगावची ट्रिप एकदम बजेट ट्रिपच असते. म्हणजे एकदम निवांत काही जास्त खर्च नाही काही नाही आणि निवांतपणा खूप असतो तिकडे. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आमची शेगावची सिरीज कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटत राहू नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.